नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे। काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी मात्र आज पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या येथील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव पारोला या भागात आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 तासात आपल्याला बघायला मिळेल। दुपारनंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सिल्लोड, वैजापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर जालन्यामध्ये हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर वाडा या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। इतर ठिकाणी हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर खामगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। त्यानंतर काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील अनेक भागात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। आर्वी, वरुड, नागपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। यवतमाळ, पुसद, उमरखेड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील व हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, आता बघूया रात्री कोणकोणत्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। शेतकरी मित्रांनो, रात्री 8 वाजेनंतर आपल्याला अचलपूर, अमरावती, अकोट, अकोला, खामगाव, कारंजा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वाशिम, लोणार, हिंगोली, पुसद, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, वाघोला, खामगाव, परळी या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। त्यानंतर लातूर, पेठ, केज, बीड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसेल। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहू शकतो। त्यानंतर करमाळा, बारामती, दौंड, इंदापूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, जत या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर कराड, विटा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे होते आजचा संपूर्ण हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।